सगळ्यांना. आज रविवार, सुट्टीचा वार. आज आपण ध्यानाचा अभ्यास घेणार आहोत. आज आपण एक आठवडा झालं आपण बऱ्यापैकी तुमचं स्टॅमिना वाढलेला आहे. जसं आसन प्राणायाम ही साधनं उपयुक्त आहेत, तशी मनासाठी ध्यानाचा खूप चांगला उपयोग आपल्याला होतो. त्यामुळे आजचा अभ्यास आपण ध्यानाचा घेणार आहोत. त्याच्या अगोदर आपण त्याची पूर्ण माहिती घेणार आहोत आणि मग त्यानंतर ध्यान करणार आहोत. तर सर्वांनी आधी प्रार्थनेसाठी तयार. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर. शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाका. प्रार्थना. हाताची ज्ञानमुद्रा. ओम संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानता देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे. हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे. महर्षी स्त्री शिक्षण संस्था ही सगळ्यांनाच माहिती आहे. महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या तेजस्विनी हेल्थ क्लब ही बऱ्याच जणांना माहिती आहे. तर तेजस्विनी हेल्थ क्लबमध्ये अनेक कोर्सेस पण चालू असतात आणि त्याबरोबर महिलांच्या आरोग्यासाठी म्हणून मेडिकल योग म्हणजे वैद्यक योग हाही तिथे चालवला जातो. त्याचबरोबर महिलांना एक हातात आपल्या कला कायम राहावी आणि महिलांना काय करता येईल तर योग शिक्षक होता येईल. तर योग शिक्षकचे 2 वर्ग आता इथे चालू होत आहेत. एक आहे तो सोमवार ते शुक्रवार असा एक वर्ग असेल आणि दुसरा वर्ग ज्या महिला कामाला जातात म्हणजे ऑफिसला वगैरे जातात, वर्किंग आहेत, त्यांच्यासाठी शनिवार रविवार असा पण वर्ग आहे. म्हणजे वीकेंड बॅच आणि वीकडेज बॅच अशा 2 बॅचेस चालू होत आहेत योग शिक्षक वर्गाच्या. शनिवार रविवारची जी बॅच आहे ते शनिवारी दुपारी 3 ते 5 आणि रविवारी सकाळी 7 ते 10 अशी ही बॅच असते. आणि जी वीकडेजची बॅच असणार आहे ती दुपारी 11 ते 1 ज्या वेळेला ज्या महिला घरी असतात आणि त्यांना तो वेळ मोकळा असतो तर त्यावेळेला 11 ते 1 अशी ही बॅच चालू होणार आहे. 6 जुलैपासनं ही वीकडेजची बॅच चालू होणार आहे आणि 4 जुलैपासनं वीकेंडची बॅच चालू होणार आहे. तर याची वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण अशी आहे. 18 वर्षाच्या पुढच्या कोणत्याही व्यक्ती म्हणजे महिला, कारण हा तेजस्विनी हेल्थ क्लबमध्ये महिलांसाठी योग शिक्षक वर्ग चालवला जातो. तर शारीरिक आणि मानसिक व्याधी नसलेल्या अशा या महिलांसाठी 18 वर्षाच्या पुढे त्या असल्या पाहिजेत आणि 12वी पास असं त्यांचं शिक्षण असलं पाहिजे. म्हणजे त्याची बेसिक क्वालिफिकेशन 12वी पास तरी असली पाहिजे. तर ज्यांना हा कोर्स करायचा आहे त्यांनी नक्की तेजस्विनी हेल्थ क्लबला संपर्क करा. अतिशय उपयुक्त असा हा कोर्स आहे, कारण तुमच्या हातामध्ये एक कला राहते. जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी तुम्ही आपलं स्वतःचं आरोग्य तर चांगलं ठेवूच शकता, पण इतरांच्या आरोग्यासाठी सुद्धा तुम्हाला इतरांना शिकवण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. तसेच शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये सुद्धा हल्ली योग शिक्षक हे घेतले जातात. तर तिथेही हे सर्टिफिकेट तुम्हाला चालतं. हे आयुष मान्यता प्राप्त असं सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं.
आणि हा योगविद्या गुरुकुल आणि महर्षी स्त्री शिक्षण संस्था हे दोघं मिळून हा कोर्स इथे चालवला जातो. तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा, जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा आणि स्वतःसाठी तर शिकून घ्यावंच, पण इतरांना, आपल्या घरातल्यांना पण याचं चांगलं मार्गदर्शन मिळण्यासाठी शिकून घ्यावं. कारण ह्या कोर्समध्ये तुम्हाला आयुर्वेदिक दृष्टिकोनातनं शरीराची माहिती, त्याचबरोबर आपली ॲनाटॉमी आणि कसं शिकवायचं ह्याचे सूक्ष्म पाठ म्हणजे मायक्रो टीचिंग याच्यामध्ये असतात, लेसन्स असतात, त्याचबरोबर एक छोट्या छोट्या परीक्षा असतात आणि एक गुरुकुल म्हणजे कसं असतं आणि गुरुकुलात राहण्याचा अनुभवसुद्धा तुम्हाला इथे मिळतो. तर नक्कीच याचा सगळ्यांनी लाभ घ्या, जास्तीत जास्त महिलांनी. त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे 14 जून हा तेजस्विनी हेल्थ क्लबचा वाढदिवस असतो. तर 23 वर्ष ह्या हेल्थ क्लबला आता पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय योग दिन पण 21 जूनला असतो. थोड्याच दिवसामध्ये, एक आठवड्याभरामध्ये 21 जून येतोच. आणि आत्ता आपण 1 ते 21 जूनचं हे शिबिर पण आपलं चालू आहे ऑनलाईन. तर 20 जूनला एक स्पर्धा ठेवलेली, योगासनांची स्पर्धा. तर वय वर्ष 18 मुलींसाठी आहे अर्थातच, आणि 60 वर्षाच्या पुढच्या महिलांसाठी पण आहे. तर 18 वर्षाच्या पुढच्या मुलींसाठी आणि 60 वर्षाच्या पुढच्या महिलांसाठी अशी ही योगासन स्पर्धा आहे. नक्की त्या योगासन स्पर्धेमध्ये भाग घ्या. ज्या स्पर्धकांना याच्यामध्ये बक्षिसं मिळतील त्यांचा 21 तारखेला जो आपला योग दिनाचा कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार केला जाणार आहे. तर सहभाग घेण्यासाठी म्हणून तेजस्विनी हेल्थ क्लबला संपर्क करा. तेजस्विनी हेल्थ क्लबचा नंबर आहे 86690964222. परत एकदा मी सांगते, 8669096422. आणि तुमच्या व्हिडिओच्या खाली पण हा नंबर येत असेल, तिथेही तुम्हाला ते घेता येईल. किंवा व्हॉट्सअपला सुद्धा तुम्ही, व्हॉट्सअप ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तर त्यालासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि तिथेही तुम्ही विचारू शकता. आता ज्यांना योग शिक्षकचा वर्ग करायचा आहे तर आपलं जे यूट्यूबचं डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची. ती लिंकवर क्लिक करून तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता. तर नक्की याचा लाभ घ्या. अतिशय उपयुक्त असा वर्ग आहे. तुमच्या हातामध्ये कला येईल आणि ती कला आयुष्यभरासाठी तुम्हाला उपयोगी पडेल आणि इतरांना पण उपयोगी पडेल. तर अशा महिलांनी नक्कीच संपर्क साधा. आता आपला ध्यानाच्या वर्गाला आपण आता सुरुवात करूया. त्याच्या अगोदर थोडीशी मी माहिती सांगते नाभीची आणि आपल्या ध्यानाच्या वर्गाची, म्हणजे ध्यान आपण कसं करणार आहे हे आपण थोडंसं समजून घेऊया. थोडं नाभीसाठी म्हणून हे एक तयार केलेलं असं ध्यान आहे. आपल्या नाभीला खूप महत्त्व आहे, कारण आपल्याला नाभीच्या तिथेच आपली नाळ ही जोडलेली असते आईशी, आणि आपल्याला आईकडनं जे काही गर्भामध्ये असताना ते त्या नाळेतून, त्या नाभीमार्फतच पूर्ण शरीरभर पोचवलं जातं. नंतर ही जी नाभी आहे ही शरीराचा साधारण मध्यबिंदू आहे. त्या नाभीच्या जवळच शरीराचा मध्यबिंदू येतो आणि त्यामुळे ह्या नाभीला खूप महत्त्व आहे. आता ह्या नाभीजवळच योगशास्त्रामध्ये सुद्धा या नाभीला जसं महत्त्व आहे तसं आयुर्वेदामध्ये पण ह्या नाभीला महत्त्व आहे. योगशास्त्रानुसार नाभीच्या बरोबर पाठीमागे मेरुदंडामध्ये मणिपूर चक्र येतं. त्याची माहिती आपण बघणारच आहोत. ह्याच्यातली जी ऊर्जा आहे त्या मणिपूर चक्राजवळ जो कंद असतो त्यातून 72,000 नाड्या ह्या शरीरभर पसरलेल्या असतात आणि तिथून त्या नाड्यांमधनं, नड म्हणजे वाहणे, आणि त्या नाड्यांमधनं प्राणाचा प्रवाह हा आपल्या शरीरभर पोचवला जातो. तिथून ते ऊर्जा केंद्र जे आहे त्या ऊर्जा केंद्रातून शरीरभर ऊर्जा आपल्या पोचवली जाते. तर हे प्राण ऊर्जेचं केंद्र आहे. अग्नितत्व तिथे आहे, सूर्याचं स्थान तिथे शरीरातलं आहे असं मानलं जातं.
आता आधुनिक विज्ञानामध्ये त्याला सोलर प्लेक्सेस असंच म्हटलं जातं मणिपूर चक्राला. तर अनेक महत्त्वाच्या ज्या धमन्या किंवा महत्त्वाच्या नाड्या ज्या आहेत, तर त्या नाड्यांना ऊर्जा पुरवण्याचं काम इथून होतं. आता नाभीमध्ये तेल तूप घालण्याला पण महत्त्व आहे, की आपल्या शरीराचं संपूर्ण आरोग्य जर आपल्या चांगलं राहायचं असेल किंवा शरीरातली उष्णता कमी व्हायची असेल तर नाभीमध्ये तेल घालणं खूप महत्त्वाचं आहे. खोबऱ्याचं तेल किंवा शुद्ध गाईचं तूप आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. तर याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये पण नाभीला महत्त्व आहे. ते आपले आयुर्वेदाचे वैद्य तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती आता पुढच्या रविवारी सांगतीलच. तर हा रविवार दरवेळेला तुम्ही बघितलं असेल जे दरवर्षी शिबिर करतात, तर रविवारी आपण यौगिक प्रक्रियेमधलंच काहीतरी वेगळं असं ठेवतो नेहमी. त्यामुळे यावेळेला आपण नाभीचं ध्यान असं ठेवलेलं आहे. आता योगशास्त्रामध्ये हठप्रदीपिका, घेरंडसंहिता असे जे हठयोगाचे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा नाभीच्या तिथे सूर्य आहे आपल्या शरीरातला आणि आपल्या वरती मूर्धेच्या तिथे चंद्र आहे असं वर्णन आपल्याला त्याच्यामध्ये आढळतं. नाभी चक्र असं पण काही ठिकाणी वर्णन आपल्याला आढळतं. तर असं जवळजवळ सगळ्या हठयोगाच्या ग्रंथामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं वर्णन आढळेल. आयुर्वेदामध्ये तर नाभीला मर्मस्थान असं म्हटलेलं आपल्याला दिसतं. तर सगळे जे आरे आहेत आपल्या शरीरातले ते नाभीच्या तिथे जोडलेले आहेत अशा प्रकारचं वर्णन आयुर्वेदामध्ये आपल्याला दिसतं. आता आपल्या ह्याच्यामध्ये योगशास्त्राचा जो पतंजलींची योगसूत्र आहेत त्यामध्ये विभूतिपादामध्ये नाभीवर एक सूत्र आलेलं आहे, नाभीचक्रे कायाव्यूह ज्ञानम. आता नाभीचक्र हे मणिपूर चक्रालाच म्हटलेलं आहे आणि कायाव्यूह ज्ञानम म्हणजे नाभीचक्रावर संयम केला तर संपूर्ण शरीराचं ज्ञान होतं. काया म्हणजे आपलं शरीर आणि व्यूह ज्ञान, व्यूह हे आपले जे सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीम्सला आयुर्वेदामध्ये व्यूह असं म्हटलं जातं किंवा संस्कृतमध्ये व्यूह असं म्हटलं जातं. तर ह्या सगळ्याचा तुम्हाला ज्ञान होईल अशा अर्थाचं हे सूत्र इथे आहे की म्हणजे आपल्या शरीराची जी रचना आहे, ज्या संस्था आहेत शरीरामध्ये त्याचं संपूर्ण ज्ञान होईल असं इथे महर्षी पतंजलींनी त्यांच्या योगसूत्रामध्ये सांगितलेलं आहे की नाभीवर संयम करा. आता संयम म्हणजे काय, धारणा ध्यान समाधीला त्यांनी संयम असा शब्द सांगितलेला आहे. तर हा इथे शरीराच्या केंद्रबिंदूवर म्हणजे नाभीचक्रावर इथे संयम करायला इथे सांगितलेलं आहे की आपल्या शरीरातल्या संस्था कशा काम करतात, शरीरामध्ये कुठले दोष आहेत, हे सगळं आपल्याला हे कायाव्यूह ज्ञान म्हणजे शरीराची शरीररचना म्हणजे ॲनाटॉमी आपल्याला ह्या चक्रावर जर लक्ष केंद्रित केलं म्हणजे संयम केला तर आपल्याला कळू शकते. अशा अर्थाचं हे सूत्र इथे आलेलं आपल्याला दिसतं. तर आता ही जी चक्र जी आहेत आपल्या शरीरामधली ती सगळी ऊर्जा केंद्र आहे. आता चक्र जर असंतुलित असतील तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या व्याधी निर्माण होतात, पण ती चक्र जर संतुलित केली तर आपल्या शरीरातल्या व्याधी हळूहळू निघून जातात आणि म्हणून वैद्यक योगामध्ये आपल्याला शरीरातल्या व्याधी निघून गेलेल्या दिसतात किंवा कमी झालेल्या दिसतात. तर यासाठी म्हणून मग ते चक्र संतुलित करण्यासाठी काही यौगिक प्रक्रिया त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत ग्रंथांमध्ये. तर त्याच्यामध्ये मंत्र साधना आहे, त्याच्यानंतर त्या चक्रांवरची योगासनं आहेत, त्या चक्रांवरचे प्राणायाम आहेत आणि त्या चक्रांवरचं ध्यान आहे. तर आपण रोजच्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये सूर्यनमस्कार करतो आहोत की जो अग्नितत्वाशी संबंधित आहे, कारण तिथे प्रत्येक आसनामध्ये पोटाची घडी आणि पुढच्या आसनामध्ये पोटाची घडी उलगडली जाते. ह्या पद्धतीने त्या नाभीवर काम सूर्यनमस्कारामध्ये होतं. म्हणून आपण सूर्यनमस्कार आणि नाभीशी संबंधित असलेली योगासनं आपण करतोच आहोत. प्राणायामामध्ये आपण श्वसनाचा अभ्यास करतो आहोत. प्राणायामामध्ये बंध बांधले जातात, ते काही आपण शिकलेलो नाही.
त्यामुळे श्वसन अभ्यास आपण इथे करतो की त्याच्यामध्ये कपालभातीसारखी प्रक्रिया असेल, शुद्धिक्रिया असेल ती आपण करतो. अग्निसार उड्डियानबंद हे सुद्धा त्याला उपयोगी आहेत. उड्डियानबंद ही मुद्रा उपयोगी आहे. अग्निसार धोती ही शुद्धिक्रिया पण उपयोगी आहे. पण ती ऑनलाईन यूट्यूबला शिकवणं संयुक्तिक नाही आहे, कारण तुम्ही समोर नाहीत. ती चुकीची केली तर त्याचे परिणाम परत बदलतील. त्यामुळे आपण ती ह्या वर्गामध्ये घेत नाही. जर कोणाला शिकायची असेल तर प्रत्यक्ष तुम्ही योगतज्ज्ञांकडनं शिकू शकता. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की नाभीचं महत्त्व हे प्रत्येकच ग्रंथांमध्ये, योगिक ग्रंथांमध्ये अधोरेखित केलेलं आहे. तसंच आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये पण त्याला मर्मस्थान दिलेलं आहे. तर आता मणिपूर चक्राची थोडीशी आपण माहिती घेऊया, कारण मणिपूर चक्र तिथे येतं. आता आपल्या शरीरामध्ये चक्र म्हणजे काय, की आपल्या शरीरामध्ये ज्या 72,000 नाड्या आहेत, त्या 72,000 नाड्या जिथे क्रॉस होतात, म्हणजे एक नाडी दुसऱ्या नाडीला जिथे क्रॉस होते तिथे चक्र तयार होतं. तर आपल्या शरीरामध्ये अशी अनेक चक्र आहेत आणि त्यातली मुख्य चक्र म्हणजे 6 चक्र आहेत. आता ही मुख्य चक्र का 6 चक्र आहेत, तर ती तिथे ऊर्जा साठवली जाते आणि ती इतर चक्रांना पुरवली जाते. तर प्रत्येक चक्राला ती चक्र वाटून दिलेली आहेत. मग आपल्या शरीरातली ती 6 चक्र जी आहेत ती महत्त्वाची मानली जातात. तर पहिलं चक्र जे आहे ते मूलाधार चक्र आपल्या शिवणीजवळ असतं. त्यानंतर त्याच्यावरती नाभी आणि मूलाधार चक्राच्या मध्ये स्वादिष्ठान चक्र असतं आणि त्या स्वादिष्ठान चक्राच्या वरती म्हणजे बरोबर नाभीच्या पाठीमागे आपल्या मणिपूर चक्र असतं. हृदयाच्या तिथे अनाहत चक्र असतं, हृदयाच्या पाठीमागे. गळ्याच्या मागे विशुद्धी चक्र असतं आणि भूमध्यामध्ये आज्ञाचक्र असतं. अशी 6 चक्र ऊर्जा केंद्र आपल्या शरीरामधली मुख्य ऊर्जा केंद्र मानली जातात आणि त्यातून ऊर्जा मग आपल्या ऑर्गन्सला मिळते, अवयवांना मिळते. आज्ञाचक्र ते सहस्रार चक्र जे आहे, सहस्रार चक्र हे वेगळं चक्र मानलं जातं. त्या 6 चक्रांमध्ये ते चक्र येत नाही आणि त्या सहस्रार चक्राला ही सगळी चक्र जोडलेली असतात. तर आपल्या ज्या शरीरातल्या मुख्य 3 नाड्या आहेत, म्हणजे 72,000 नाड्यांमधल्या मुख्य 3 नाड्या आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. इडा नाडी ही डाव्या बाजूला असते, पिंगला ही उजव्या बाजूला असते आणि सुषुम्ना ही मधोमध जाते. तर जिथे इडा आणि पिंगला एकमेकांना क्रॉस होतात किंवा छेदतात तिथे ही सगळी चक्र तयार झालेली आहेत, 6 चक्र. आणि बरोबर मधून ही सुषुम्ना नाडी जाते आणि इडा, पिंगला आणि सुषुम्नेचा ह्या भूमध्यामध्ये आज्ञाचक्राच्या तिथे तिन्ही नाड्या एकत्र येतात आणि पुढे मग फक्त सुषुम्ना नाडी ही सहस्रार चक्रापर्यंत जाते. तर याला त्रिवेणी संगम असं सुद्धा म्हटलं जातं आज्ञाचक्राला. तर हे आपण फक्त आज मणिपूर चक्राची माहिती घेणार आहे, बाकीच्या चक्रांची माहिती काही आपण घेणार नाही आहोत. तर ह्या चक्रांना, ही जी चक्र आहेत ह्या चक्रांमधनं जसं आपलं विजेचं सिस्टीम असते, वायरिंग सिस्टीम, तशीच सिस्टीम आपल्या शरीरामध्ये असते की जसं त्या कोयनेमध्ये वीज तयार होते आणि मग तिथे एक मोठा विजेचा साठा असतो आणि मग तो वेगवेगळ्या शहरांना जातो. मग त्या शहरांमधनं आपल्या सोसायटीमध्ये येतो. मग त्या सोसायटीमध्ये एक ट्रान्सफॉर्मर असतो बघा आणि त्या ट्रान्सफॉर्मरमधनं मग आपल्या प्रत्येक घरामध्ये वेगवेगळा मीटर असतो आणि मग पुन्हा त्या मीटरनी आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी आली की त्या प्रत्येक ह्याला वेगवेगळे व्होल्टेजप्रमाणे ती इलेक्ट्रिसिटी त्या त्या ठिकाणी येते. आता काही ठिकाणी जास्त व्होल्टेजचे आपल्या इथे स्विच असतात, तर त्याच्यामध्ये जास्त व्होल्टेजची येते. काही ठिकाणी कमी व्होल्टेजचे स्विच असतात घरामध्ये, तिथे कमी व्होल्टेजची येते. तशीच व्यवस्था आपल्या शरीरामध्ये सगळी ही वायरिंग आहे, त्याला मज्जातंतू आपण असं म्हणतो. त्या मज्जातंतूंचं हे जाळं आपल्या शरीरामध्ये आहे बघा. त्या मज्जातंतूंनाच नाड्या असं म्हटलेलं आहे आणि त्या नाड्यांमधनं हा प्राणाचा प्रवाह म्हणजे ही ऊर्जा वाहत असते आणि ती प्रत्येक पेशीपर्यंत पुरवली जाते, प्रत्येक इंद्रियांपर्यंत, प्रत्येक अवयवापर्यंत पोचवली जाते. तर ही मुख्य ऊर्जा केंद्र आपल्या शरीरातले ट्रान्सफॉर्मर आहेत असं तुम्ही समजा. आणि मग त्यातनं आता प्रत्येक चक्राला पाकळ्या आहेत अशी कल्पना केली आहे की त्या प्रत्येक चक्राला, आता मूलाधार चक्राला 4 पाकळ्या आहेत, तसं आता ह्या मणिपूर चक्राला 10 पाकळ्या आहेत.
म्हणजे हे 10 ठिकाणी ही ऊर्जा तुमची 10 अवयवांना किंवा 10 इंद्रियांना ही ऊर्जा तुमची इथून पुरवली जाते. आणि त्या प्रत्येक पाकळीला मग एक एक ऑर्गन वाटून दिलेलं आहे. आता त्या पाकळीतनं जी ऊर्जा जाते ती त्या व्होल्टेजची जाते. त्या अवयवाला किती व्होल्टेजची पाहिजे त्याप्रमाणे त्या व्होल्टेजची ती ऊर्जा जाणार. त्या पाकळीमधनं जी काही छोटी छोटी चक्र आहेत त्या छोट्या छोट्या चक्रांना जाणार आणि मग त्या चक्रांना पुन्हा ज्या ज्या पेशी वाटून दिलेल्या आहेत त्या त्या पेशींकडे ती ऊर्जा जाणार. असं हे एक थोडंसं सिंपल करून तुम्हाला सांगितलं की ह्या पद्धतीने हे ऊर्जा व्यवस्थापन आपल्या शरीरामध्ये असतं. मग ज्या अवयवांना ऊर्जा मिळत नाही तिथे ते अवयव काम करू शकत नाही आणि म्हणून तिथे मग व्याधी निर्माण होते. तर आता त्या अवयवांना जर ऊर्जेचा पुरवठा झाला तर मग ते अवयव पुन्हा काम करायला लागतात, कारण तेथे ब्लॉकेज असतं. म्हणजे त्या नाड्यांमध्ये अशुद्ध असतात त्या नाड्या आणि तिथून मग ऊर्जेचा प्रवाह वीक झालेला असतो किंवा तिथून वाहायचा बंद झालेला असतो. त्यासाठी म्हणून मग त्या नाड्या शुद्ध करण्याची प्रक्रिया आपल्याला करावी लागते. ती आपण आसन, प्राणायाम, शुद्धिक्रिया याच्यातून ती केली जाते आणि मग त्या नाड्या जशा शुद्ध होतात तसं आपल्याला प्रसन्न वाटायला लागतं, एनर्जेटिक वाटायला लागतं. आणि म्हणून आसनांमध्ये वगैरे बघा ताण बसतो, दाब येतो, तर तिथे ती ऊर्जेचा प्रवाह हा वाढतो. तिथल्या नाड्या शुद्ध होतात, अशुद्धी निघून जाते आणि मग अशुद्धी निघून गेल्यानंतर तिथला प्राणाचा प्रवाह सुधारला की तुम्हाला एकदम असंच फ्रेश वाटायला लागतं, छान वाटायला लागतं. पहिली प्रतिक्रिया तुमची असते की छान वाटलं. त्याचं कारणच असं आहे की ती ऊर्जा तुमची व्यवस्थित तिथे व्हायला लागली की तुम्हाला उत्साही वाटतं, छान वाटतं, प्रसन्न वाटतं आणि तुमच्यातला सत्वगुण पण तिथे वाढतो, रजोतमो गुण शांत होतो. तर म्हणून आपल्याला तिथे प्रसन्न आणि छान एनर्जेटिक वाटतं. तर आता ह्या ज्या पाकळ्या आहेत प्रत्येक चक्राला वाटून दिलेल्या, त्याच्यावर आपल्या संस्कृत वर्णाक्षरं जी आहेत ती संस्कृत वर्णाक्षरं प्रत्येक पाकळीला वाटून दिलेली आहेत. आता ही प्रत्येक पाकळीला जी संस्कृत वर्णाक्षरं वाटून दिलेली आहेत, तर आपण जी शुद्ध जर तुम्ही व्यवस्थित स्तोत्र किंवा आपला गीता म्हणा, कुठलंही संस्कृतचं जे काही असेल श्लोक म्हणा, तर तो तुम्ही जर शुद्ध उच्चारण तिथे केलं तर त्या पाकळ्यांमध्ये कंपनं निर्माण होतात. ज्या वर्णाचं तुम्ही जे वर्णाक्षर तुम्ही म्हणाल त्या वर्णाक्षराची पाकळी जी आहे ती कंपित होते आणि तिथे ऊर्जेचा पुरवठा हा व्यवस्थित व्हायला लागतो. तिथे स्पंदन निर्माण होतं त्या पाकळ्यांमध्ये. त्यासाठी या वर्णाक्षरांना खूप महत्त्व आहे. म्हणजे नुसती संस्कृतची जी वर्णाक्षरं आहेत, म्हणजे आपल्याला जी संस्कृतची वर्णाक्षरं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये कंठव्य, तालव्य, दातव्य अशी ती आहेत की तिथे ते क ख ग घ म्हटलं की कंठाच्या तिथेच तुम्हाला ते जाणवेल. तर ह्या पद्धतीने ती नुसती वर्णाक्षरांचा जरी तुम्ही शुद्ध उच्चार केलात तरीसुद्धा ह्या ऊर्जेचं व्यवस्थापन जे आहे आपल्या शरीरातलं ते व्यवस्थित झालेलं दिसून येतं. त्यासाठी रोज आपल्याला स्तोत्र म्हणता येत नसतील, श्लोक म्हणता येत नसतील, तर ते वर्णाक्षरं तरी तुम्ही रोज शुद्ध त्याचे उच्चार केले तरीसुद्धा त्याचा खूप चांगला फायदा आपल्या आरोग्यासाठी होतो. तर हे जे मणिपूर चक्र आहे, हे मणिपूर चक्र बरोबर नाभीच्या पाठीमागे आहे. त्याला 10 पाकळ्या आहेत आणि ह्या 10 पाकळ्यांवर 10 वर्णाक्षरं आहेत. आता ह्याला एक बीजमंत्र दिलेला असतो प्रत्येक चक्राला. तर प्रत्येक चक्राचा बीजमंत्राला पण खूप महत्त्व आहे, कारण ते बीजमंत्र जो आहे तो बीजमंत्र, बीज म्हणजे काय की त्याच्यामध्ये ताकद असते, त्या बीजामध्ये ताकद असते. आता तुम्ही एखाद्या झाडाचं समजा आंब्याचं बीज घेतलं, म्हणजे कोय घेतली, तर त्या कोईमध्ये एवढी ताकद आहे की पूर्ण आंब्याचं झाड निर्माण करण्याची ताकद आहे की त्याच्यामधनं खोड पण निर्माण होईल, पानं निर्माण होतील, पुढे जाऊन त्याला आंबे पण येतील, मोहर येईल, कैऱ्या होतील. तर असं सगळं त्याच्यामध्ये सामावलेलं आहे त्या बीजामध्ये. म्हणजे बघा ते बीज एवढीच आहे आणि त्या एवढीशा बीजामध्ये ते सगळं झाड सामावलेलं आहे आणि म्हणून त्या बीजाला ताकद आहे, म्हणून त्या बीजमंत्रांना ताकद असते.
मग हे बीजमंत्र जे आहेत ते इतके ताकदवान असल्यामुळे आपल्या शरीराचं आपल्याला माहिती नाही, आपण यमनियमांचं पालन करत नाही, आहारविहाराचं पालन करत नाही, आणि त्यामुळे त्यातनं ऊर्जा एकदम निर्माण झाली तर ती आपल्या शरीराला धारण करण्याची शक्ती आपल्या शरीरामध्ये असली पाहिजे. त्यासाठी बीजमंत्रांचं जेव्हा आपल्याला जर उच्चारण करायचं असेल तर योग्य गुरुकडनंच म्हणजे योग्य तो गुरु असतो, तो शिष्याला पारखून त्या शिष्याची स्थिती बघून त्याप्रमाणे तो त्याला त्या बीजमंत्राची संथा देतो, आणि ते बीजमंत्राचं कसं उच्चारण करायचं, कसं पालन करायचं, हे सगळ्याचं गायडन्स जो असतो, मार्गदर्शन जे असतं ते गुरु करतो. तर योग्य तो गुरु असेल तर त्याच्याकडूनच व्यवस्थित ते शिकून मगच बीजमंत्राचं उच्चारण करावं. कोणीही बीजमंत्राचं उच्चारण असं करू नये. त्याच्यासाठी म्हणून आपल्याला त्या मणिपूर चक्राचं जे बीज आहे ते रम आहे. तर रम जो आहे तर त्याच्यामधनं भरपूर ऊर्जा निर्माण होते, कारण तिथे अग्नितत्व आहे, आणि अग्नितत्व हे आपल्या शरीरामध्ये 13 प्रकारचे अग्नी काम करतात. पंचमहाभूतांचे 5 अग्नी, सप्तधातूंचे 7 अग्नी आणि जठराग्नी. जठराग्नी हा सगळ्यात महत्त्वाचा, आणि तो जठराग्नी नाभीच्या जवळच आहे. त्याच्यामुळे हे जर अग्नी हे परिवर्तन करणार आहे, म्हणजे कशाचंही परिवर्तन करायचं असेल तर आपल्याला अग्नी लागतो. आणि हा जन्मापासून आपल्याला मृत्यू झाल्यानंतर सुद्धा बडाग्नी देतात बघा. तर प्रत्येक अग्नीला वेगवेगळी नावं आहेत. म्हणजे आता समजा याच्यातला अग्नी असेल, आपला लग्नातला अग्नी असेल, त्याला योजक अग्नी म्हणतात. युज म्हणजे जोडणं, तिथे जोडलं जातं, त्याच्यामुळे त्याला योजक अग्नी म्हणतात. असं प्रत्येक वेळेच्या ज्या अग्नीला नाव आहेत, किंवा उपनयन संस्काराच्या अग्नीला वेगळं नाव आहे. आपल्या शरीरामध्ये जे अग्नी काम करतात त्याला रक्त, म्हणजे जे सप्तधातूंचे अग्नी आहेत त्याला रसाचा असेल तर तो रस अग्नी म्हणतात, रक्ताचा असेल तर रक्त अग्नी म्हणतात. तर अशी वेगवेगळी नावं आहेत. पंचमहाभूतांचे 5 अग्नी आहेत, आणि जठराग्नी असे आपल्या शरीरातले अग्नी. त्या अग्नींचं संतुलन, म्हणजे जे अग्नी बिघडलेले असतात, जर आपण जे काही अन्न खातो ते अन्न खाल्ल्यानंतर बघा ते जठराग्नीमध्ये जातं, तिथेच ते सगळे पाचक रस त्याच्यामध्ये मिसळले जातात, आणि त्याच्यानंतर मग त्याचं शोषण होतं, त्याचा रस तयार होतो. मग रस तयार व्हायला 1 दिवस लागतो. मग त्या रसाग्नीमधनं पुढचा धातू तयार होतो, रक्तधातू. असं करत करत ते सप्तधातू पुष्ट होतात आपले. जर त्या सप्तधातूपर्यंत आपलं अन्न गेलं नाही तर मग ते मधले धातू जे आहेत ते आपले वीक राहतात, आणि मग तिथे व्याधी निर्माण होतात. म्हणून आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते सप्तधातूपर्यंत गेलं पाहिजे. त्यासाठी आपल्या शरीरातला अग्नी चांगला असला पाहिजे. तर ह्या अग्नितत्वाचं बीज आहे ते रम आहे. तर रम आपल्याला म्हटलं तर त्याच्यातनं ऊर्जा हा जास्त तयार होईल, आणि ती आपल्या शरीराला धारण करता येईल नाही करता येईल माहीत नाही. म्हणून राम हा त्याचा मंत्र आहे. तर राम जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा हा सगळ्यांसाठी ओपन असलेला मंत्र आहे, की कोणीही तो राम नामाचा जप करू शकतो. म्हणजे ती र त्याच्यामध्ये आलेला आहे, त्याला म पुढे जोडलेला आहे. म म्हटलं की आपले ओठ मिटतात, आणि तिथे तो अनुबंध पूर्ण होतो. त्यामुळे राम नावाच्या जपाला खूप महत्त्व आहे. म्हणून जे लोक राम 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 श्रीराम जय राम जय जय राम हा जप करतात तर त्यांना बघा ते ऊर्जावान दिसतात आपल्याला, त्यांनी ऊर्जा वाढलेली आपल्याला दिसते. तर तिथे याचं बीज रम असेल आणि राम नामाचा जप केला तर हे मणिपूर चक्रावर नक्कीच काम करतं. तुम्ही राम म्हणताना बघा ना, पोट तुमचं तिथे पोटाची हालचाल बघा होते, ते तिथे आपोआप उदरश्वसन होतं. राम हे म्हटलं तर उदरश्वसन तिथे आपोआप होतं बघा. तुम्ही म्हणून बघा राम, तिथे उदरश्वसन होणार. दुसरं कुठलं नाव घेऊन बघा, तुम्ही स्वतःचं नाव घेऊन बघा, तिथे तुम्हाला उदरश्वसन झालेलं नाही दिसणार. तर तिथे बरोबर तो ऊर्जेचं म्हणजे ते चक्र जे आहे ते प्रभावित होतं. तर त्यासाठी म्हणून आपल्याला राम नामाच्या जपाला खूप महत्त्व आहे मणिपूर चक्रामध्ये. आता हे मणिपूर असं नाव आहे, मणीचं पूर असं म्हटलं जातं. मणी म्हणजे रत्न, तर रत्नांचं नगर
असा त्या मणिपूरचा अर्थ होतो. म्हणजे ही सगळी आपल्या शरीरासाठी रत्नच आहेत, ही जी इंद्रिय दिलेली आहेत आपल्याला देवाने. तर आपलं आरोग्य म्हणजे आपलं खरं संपत्ती आहे, हे लक्षात घ्या. आपल्याकडे खूप ऐश्वर्य म्हणजे संपत्ती, भौतिक संपत्ती असेल, बंगला आहे, गाडी आहे, भरपूर पैसा आहे, पण आपलं आरोग्य जर चांगलं नसेल तर आपण त्या संपत्तीचा उपभोग नाही घेऊ शकत. पण आपलं आरोग्य चांगलं आहे तर आपण हवे तेवढेही भौतिक संपत्ती मिळवू पण शकतो आणि त्याचा उपभोग पण घेऊ शकतो. त्यामुळे आरोग्यम धनसंपदा असं म्हटलेलं आहे, आरोग्याला संपदा असं म्हटलेलं आहे. म्हणून ही जी आपल्या शरीरामध्ये जी इंद्रिय दिलेली आहेत ती आपली रत्न आहेत आणि त्या जी दिलेली आहेत त्याला मेंटेन करण्याचं काम आपण केलं पाहिजे, त्याच्यावर अत्याचार केले नाही पाहिजेत. म्हणून आपण आपल्या आहाराचं इथे खूप महत्त्व सांगितलेलं आहे योगशास्त्राने. म्हणजे नुसतंच योगासन प्राणायाम करायचं असं नाही, तर त्याच्याबरोबर आहाराला खूप महत्त्व आहे. आहार, विहार, आचार आणि विचार या 4 स्तंभावर हे योगशास्त्र जे आहे ते तुम्हाला सगळं बॅलन्स झालेलं दिसेल. तर त्यामुळे आहारालाही तेवढंच महत्त्व आहे, विहारालाही तेवढंच महत्त्व आहे. म्हणून गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये युक्त आहार विहारस्य हा श्लोक आलेला आपल्याला दिसतो. तर आता याला काही ठिकाणी नाभीचक्र, सोलर प्लेक्सेस असेही नावं आपल्याला आलेली दिसतात. आता आध्यात्मिक दृष्टिकोनातनं सुद्धा याला खूप महत्त्व आहे या चक्राला, कारण हे चक्र पृथ्वी आणि स्वर्ग यांचा मध्यबिंदू आहे असं मानलं जातं. कारण नाभीच्या खालचा भाग हा पाताळाचा आणि नाभीच्या वरचा भाग हा स्वर्गाचा. म्हणजे जे सप्त पाताल आणि सप्त लोक असं जे आपण म्हणतो, तर जे जे ब्रह्मांडी ते पिंडी किंवा जे पिंडी ते ब्रह्मांडी, तर त्या न्यायाने आपल्या शरीरामध्ये सगळं ब्रह्मांड सामावलेलं आहे. तर नाभीच्या वरचा भाग हा जो आहे तो तरल होत जातो आणि नाभीच्या खालचा भाग आहे तो जड होत जातो आणि त्यामुळे ते खालचा भाग हा म्हणून तिथे असं म्हटलेलं दिसतं की पृथ्वी आणि स्वर्ग यांचा मध्यबिंदू असंही ते म्हटलं जातं किंवा मिलनबिंदू असंही त्याला म्हटलं जातं. तर स्थूलाकडनं सूक्ष्माकडे असा हा तो प्रवास आहे. म्हणजे पायाकडचा भाग सगळा स्थूल आहे आणि जसं तुम्ही वर जाल तसं आपल्या शरीराचा भाग हा सूक्ष्म होत जातो. कारण इथून पुढे सगळ्या आपल्या कंठापासून वरच्या भागावर सगळ्या पोकळ्या आहेत, तिथे आकाशतत्व आहे आणि इथे वायुतत्व आहे बघा, कारण इथे फुफ्फुस आहे, त्याच्यामध्ये वायूचं स्थान आहे, तर तिथे वायुतत्व आहे. तर म्हणून पण ह्या चक्राला, कारण हा मध्यबिंदू असल्यामुळे आणि तिथे म्हणून मग समान वायू, कारण प्रत्येक चक्राला वायू पण वाटून दिलेले आहेत जे पंचवायू आपल्या शरीरातले आहेत. तर प्राण आणि अपानाचं जे प्राणायाम केल्यानंतर प्राण आणि अपान जे एक होतात ते नाभीस्थानाच्या तिथे होतात, म्हणून त्याला महत्त्व आहे. तिथे समान वायू आहे असं चक्राच्या वर्णनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आता बरोबर एलवनच्या तिथे एलवनच्या शेजारी या चक्राचा स्थान आहे, मणिपूर चक्राचं. म्हणजे कमरेचा पहिला मणका तो बरोबर नाभीच्या पाठीमागे येतो बघा. आता याला ज्या 10 पाकळ्या आहेत त्याला 10 ऑर्गन्स वाटून दिलेली आहेत. त्याच्यामध्ये मुख्यतः लहान आतडं आहे, त्याच्यानंतर आपलं याचा भाग आहे, श्वासपटलाचा वरचा भाग आहे, कारण श्वासपटलाच्या खाली सगळे येतात, पँक्रियाज आहेत, म्हणजे स्वादुपिंड तिथे आहे. स्वादुपिंडावर सुद्धा परिणाम याचा नाभी म्हणजे मणिपूर चक्राच्या अंडरच हे स्वादुपिंडसुद्धा येतं. तर असे सगळं आमाशयाचा भाग त्याच्यामध्ये येतो, जठराचा भाग त्याच्यामध्ये येतो, तर असे वेगवेगळे मित्रपिंडाचा काही भाग त्याच्यामध्ये येतो, जनन संस्थेचा काही भाग ह्या मणिपूर चक्राच्या अंडर येतो. तर ह्याचा आकार जो आहे तो अग्निशिखा दर्शवणारा आहे. म्हणजे उलटा त्रिकोण आपल्याला दिसतो त्या मणिपूर चक्रामध्ये आणि अग्निशिखा म्हणजे आणि ह्याचं प्रत्येक ह्याची देवता असते, वाहन असतं. आता एवढ्या खोलामध्ये आपण जाणार नाही आहे, प्रत्येक चक्राची शक्ती असते त्या देवतेची, तर इथे आपण तेवढं काही याच्यामध्ये जाणार नाही आहे. पण एक विष्णूचं अधिष्ठान या चक्राला लाभलेलं आहे, म्हणून तिथे रामनामाचा जप जो आहे तो सांगितलेला आहे. आणि इथे नाभी हे परावाणीचं पण स्थान आहे. मी आता जी बोलते ती वैखरी वाणी झाली, कंठामध्ये मध्यमा वाणी असते
आणि हृदयामध्ये पश्चंती वाणी असते आणि परावाणी ही नाभीच्या स्थानी असते. तर हे परावाणीचं स्थान आहे अध्यात्माच्या दृष्टीने, म्हणून याला महत्त्व आहे या नाभीला. म्हणजे आपण जे काही योगाभ्यास करतो त्याच्यामध्ये आपलं शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक अशी सगळ्या स्तरावर उन्नती होत असते आणि ती आपल्याला सूक्ष्म बदल आपल्याला जाणवतात त्याच्यामध्ये, आणि ते सूक्ष्म बदलांकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. आता आपल्याला ह्या मणिपूर चक्राच्या तिथे किंवा नाभीजवळ आपल्याला ध्यान करायचे. तर हे स्थूलाकडनं सूक्ष्माकडे जाणारं असं ध्यान आपण इथे करणार आहोत. कधीही ध्यान करताना पाठीचा कणा हा सरळ ठेवायचा. खुर्चीवर तुम्ही बसलात तरी चालेल, पाठीच्या तिथे तुम्ही उशी घेतलीत तरी चालणार आहे. आणि जर तुम्ही मांडी घालून बसणार असाल तर कमरेखाली उशी घेऊन बसा. जसं तुम्हाला शिकवलेलं आहे की कमरेखाली उशी घ्यायची, भिंतीला टेकून बसायचं आणि खाली कुठलं तरी आसन टाकायचं. म्हणजे आपल्या याला शरीराचा स्पर्श हा खाली जमिनीला झाला नाही पाहिजे. आणि जे आसन ध्यानासाठी वापराल ते इतर कुठल्याही कामासाठी वापरायचं नाही. हाताची ज्ञानमुद्रा करायची आहे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. खुर्चीत जर बसत असाल तर खुर्चीत बसणाऱ्यांनी आपले गुडघ्याच्या तिथे 90 अंशाचा कोन होईल ह्या पद्धतीने बसायचं. पायाखाली काहीतरी उशी किंवा काहीतरी टाकायचं, ब्लँकेटची घडी वगैरे, आणि त्याच्यावर पाय ठेवायचे. डायरेक्ट जमिनीवर पाय ठेवून बसू नका. आणि पाठीचा कणा सरळ राहायला पाहिजे. ह्या पद्धतीनेच ध्यानाला नेहमी बसायचं, कारण पाठीचा कणा सरळ राहिला की ही जी आपल्या शरीरातनं मूलाधार चक्रापासून आज्ञा चक्रापर्यंतची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा व्यवस्थित त्याचं वहन होतं. आणि त्यासाठी म्हणून हा पाठीचा कणा सरळ पाहिजे. ध्यानाच्या अभ्यासापूर्वी काहीतरी तुम्ही सूर्यनमस्कार म्हणा किंवा कुठलीही कार्डिक ॲक्टिव्हिटी तुम्ही करणं गरजेचं आहे की जेणेकरून तुमच्या हृदयाची धडधड थोडीशी वाढली पाहिजे. म्हणजे थोडंसं जॉगिंग केलं तरी चालेल, सूर्यनमस्कार घातले थोडेसे फास्ट तरी चालतील, आणि मग त्यानंतर शवासन करायचं. त्यानंतर मग आपला प्राणायाम करून संतुलित करून घ्यायच्या दोन्ही नाड्या, आणि मग आपल्याला ध्यानाचा अभ्यास करायचा. कारण आधी रक्ताभिसरण जे आहे आपल्या शरीरातलं, त्या रक्ताभिसरण सूर्यनमस्कार घातले किंवा कुठलीही तुम्ही पळणं केलं, जॉगिंग केलं किंवा योगासनं केली तर त्यांनी तुमच्या रक्ताभिसरण हे शरीरातलं रक्ताभिसरणाचं व्यवस्थित व्हायला लागतं. आणि त्यानंतर मग शवासन करून मन आणि शरीराला विश्रांती द्यायची. शरीरावरचे मनावरचे ताण सगळे काढून टाकायचे आणि मग ध्यानाच्या अभ्यासाला बसायचं. ह्या पद्धतीने ध्यान करायचं. ध्यानाच्या अभ्यासाला बसल्यानंतर आपण समजा 20 मिनटं बसलो, 25 मिनटं बसलो, 30 मिनटं बसलो, तर त्या ध्यानाच्या अभ्यासानंतर आपण हे नाही करायचं, लगेचच उठायचं नाही आधीच, कारण ते सगळं शांत झालेलं असतं. आपण आत्ता जे ॲक्टिव्हिटी करतो त्याच्यात सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिव्ह असते. ध्यानामध्ये पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिव्ह होते. त्यामुळे सगळं शरीर शांत झालेलं असतं. मेंदूकडे जाणारे संदेश कमी झालेले असतात, जवळजवळ बंद झालेले असतात, आणि सगळे ऑर्गन्स हे विश्रांतीच्या अवस्थेत असतात. त्यासाठी आपल्या शरीराला हळूहळू जागृत करून घ्यायचं, ॲक्टिव्ह करून घ्यायचं. एकदम ध्यानातनं बाहेर उठायचं नाही. पाणी प्यायचं आणि मग सगळं शरीर जागृत करून मग ध्यानाचा अभ्यास संपवायचा. आणि पूर्ण शरीर जागृत झाल्यानंतर मग आपल्या कामाला लागायचं. एकदम असं धाडकीने उठून कामाला लागायचं नाही. तर सूक्ष्म हालचाली करून घ्यायच्या, हाताच्या, पायाच्या. आपण कुठे बसलो याची जाणीव करून घ्यायची. पाणी प्यायचं आणि मग आपल्या कामाला लागायचं. ह्या पद्धतीने ध्यानाचा अभ्यास करायचा. तर आता आपण ध्यानाचा अभ्यास करणार आहोत. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला जो शिकवलेला अनुलोम विलोम आहे की श्वास घेताना श्रीराम, दोन्ही नाकपुड्या बंद केल्यानंतर जयराम, आणि श्वास सोडताना जय जयराम. ह्या पद्धतीने आपल्याला अनुलोम विलोम पहिल्यांदा आपण करणार आहोत. तो अनुलोम विलोम करून झाल्यानंतर हे सगळं आपल्याला आता एकदा डोळे मिटून घेतले की पूर्ण प्रार्थना ओंकार संपेपर्यंत डोळे उघडायचे नाहीत. आता
आकार जो असतो तो आपला नाभीच्या तिथून येतो. त्यामुळे ओंकार म्हणताना तिथे नाभीजवळ लक्ष केंद्रित करायचं. प्राणायामाचा आपला म्हणजे अनुलोम विलोम झाल्यानंतर आपण उजवा हात जो आहे तो नाभीवर ठेवणार आहोत आणि नाभीवर उजवा हात ठेवून तिथे आपण थोडा जे रामरक्षेमध्ये वज्रपंजर नावाचं जे कवच आहे त्या कवचामध्ये नाभीसाठी जो मंत्र आलेला आहे तो मंत्र आपण म्हणणार आहोत. त्यावेळेला आपण अशी संकल्प करणार आहोत की माझं आरोग्य हे चांगलं उत्तम आहे आणि असं उत्तमच राहील. आणि मग हा मंत्राचा जप आपण इथे करणार आहोत. त्या मंत्राचा जप करून झाल्यानंतर मग आपण मणिपूर चक्राचं ध्यान इथे करणार आहोत आणि त्यानंतर मग आपण ध्यानाचा अभ्यास संपवणार आहोत. तर ह्या पद्धतीने एक 20-25 मिनिटाचं ध्यान आपण करणार आहोत. तर ते आता आपण करूया ध्यान. चला आपण आता ध्यानाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. सगळ्यांनी पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे, मान सरळ ठेवायची, हाताची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटून घ्यायचे, माझ्या सूचनांकडे तंतोतंत लक्ष द्यायचं आहे. आधी श्वासावर लक्ष केंद्रित करायचे, श्वासाकडे साक्षीभावाने पाहायचे, पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास कसा आपल्या आतमध्ये येतोय त्याकडे बघा, कुठून बाहेर पडतोय. नाकपुड्यांच्या वरच्या टोकावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि तिथे आपल्याला श्वास घेताना गार हवेचा स्पर्श आणि श्वास सोडताना गरम हवेचा स्पर्श जाणवतोय का त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष श्वासावर. आता मी सांगेपर्यंत डोळे उघडायचे नाहीत. पूर्ण डोळे मिटूनच हा ध्यानाचा अभ्यास पूर्ण एकाग्रतेने करायचा आहे. आता इथे आपण ध्यानाचा अभ्यास करत असताना हा आपल्या आरोग्यासाठी करतोय, मनाच्या एकाग्रतेसाठी करतोय आणि त्या मनाला आपण म्हणजे एकाग्र करण्याची सवय लावतोय, एक ट्रेनिंग देतोय. हे लक्षात घ्या. जेव्हा आपण पूर्ण 24 तास मन एकाग्र ठेवू शकू तेव्हा ध्यानाचा अभ्यास करायची जरूर नाही. पण मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आणि मनाला शिकवण्यासाठी, ट्रेनिंग देण्यासाठी या ध्यानाच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. आपली पूर्ण लक्ष आपलं पूर्ण श्वासावर आहे. ध्यानामध्ये आपण दिवसभरामध्ये खूप विचार करत असतो. जवळजवळ 60,000च्या वर विचार आपण करतो. तर या विचारांची संख्या हळूहळू कमी होत जाईल आणि मग नंतर एकही विचार तुमच्या मनामध्ये उरणार नाही. ही अवस्था आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. तर त्यासाठी हळूहळू विचारांची संख्या कमी करण्यासाठी आपण थोडासा श्वसनाचा अभ्यास इथे करूया. श्वासाचा आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहे. मनावर नियंत्रण आणणं शक्य नाही पण श्वासावर नियंत्रण आणणं शक्य आहे आणि म्हणून श्वासाच्या माध्यमातून आपल्याला मनावर नियंत्रण आणायचं आहे. तर त्यासाठी म्हणून हा श्वसनाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. तर श्वासावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आपण. उजव्या हाताची प्रणव मुद्रा बांधायची आहे आणि आपण आता अनुलोम विलोम करणारे पण श्रीराम जय राम जय जय राम जपाच्या माध्यमातून करणारे. ते कसं करायचं हे सर्वांना आता माहीत आहे, सर्वांनी केलेलं आहे. तर आपल्याला उजव्या नाकपुडीनी डाव्या नाकपुडीनी श्वास घेताना श्रीराम, दोन्ही नाकपुड्या बंद करून जयराम आणि उजव्या नाकपुडीनी श्वास सोडताना जय जय राम. तसंच उजव्या नाकपुडीनी श्वास घेताना श्रीराम, दोन्ही नाकपुड्या बंद करून जय जय राम आणि डाव्या नाकपुडीनी श्वास सोडताना जय जय राम. म्हणून श्रीराम जय राम आणि जय जय राम. श्रीरामला श्वास घ्यायचा, जयरामला श्वास थांबवायचा आणि जय जय रामला श्वास सोडायचा. या पद्धतीने मंत्रावर श्वसनाचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यासाठी आपल्याला अनुलोम विलोम माहिती आहे. उजव्या हाताची प्रणवमुद्रा बांधलेली आहे. मनातल्या मनात जप करायचा आहे. मी मोठ्यांदा जप म्हणणार आहे. माझ्या जपाबरोबर आपण श्वसनाचा अभ्यास करायचा आहे. तर उजवी नाकपुडी बंद करा, डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडा, डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. त्यानंतर उजव्या नाकपुडीने सावकाश दीर्घ श्वास सोडा, उजव्या नाकपुडीने श्वास घ्या
आणि डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने जपाबरोबर श्वसनाचा अभ्यास करायला सुरुवात करायची आहे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 डोळे बंदच ठेवायचे आहेत. मंत्र जपामुळे शरीरामध्ये आणि शरीराच्या बाहेर त्या मंत्राची स्पंदनं आपल्याला जाणवत असतील, त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वासाची गती खूपच कमी झालेली आहे. मनावरचे सगळे ताण निघून गेलेले आहेत. आता आपल्याला उजवा हात जो आहे तो नाभीवर ठेवायचा आहे आणि डाव्या हाताची ज्ञानमुद्रा तशीच ठेवायची आहे. तिथे आपल्याला श्वासाबरोबर कळत न कळत पोटाची हालचाल होताना जाणवत असेल त्याकडे लक्ष द्यायचं आहे. इथे आता आपण पोटावर हात ठेवून आपण जिथे जिथे हात ठेवतो आपल्या शरीरामध्ये तर तिथे तिथे ती ऊर्जा जाते. बघा, आपल्याला काही लागलं असेल, दुखत असेल तर आपण त्या भागावर जर हात ठेवला तर आपल्याला बरं वाटतं, कारण ऊर्जेचा प्रवाह हा हातातून आपल्याला ऊर्जा ही त्या अवयवाला देता येते. आपल्याला माहिती असेल की रेकीमध्ये, प्राणिक हिलिंगमध्ये हाताच्या साह्यानेच ऊर्जा ही दुसऱ्याला दिली जाते किंवा स्वतःला दिली जाते. तर आपल्या हात हेच आपले डॉक्टर आहेत असं समजा किंवा वैद्य आहेत असं समजा, आणि त्या हातातनं जी ऊर्जा जाते आहे नाभीला त्याकडे लक्ष द्या. आता इथे आपण एक जो मंत्र आलेला आहे वज्रपंजर कवचामध्ये नाभीसाठी रामरक्षेमध्ये, तो मंत्र इथे म्हणणार आहोत. तर तो मंत्र असा आहे, मध्यम पातु खरध्वंसी नाभीम जांबवदाश्रयः. आता हा जो मंत्र आहे प्रत्येक शरीराच्या भागासाठी मंत्र दिलेला आहे. तर नाभी जांबवदाश्रय हा नाभीसाठी असलेला मंत्र आहे. तर इथे आपण हा मध्यम पातु खरध्वंसी हे पण म्हणणार आहे, कारण हा मधला भाग पण इथे आपण येणार आहे नाभीच्या वरती. तर त्यासाठी या मंत्राचा अर्थ असा आहे की राम एकेका भागाचं रक्षण करतो. तर ह्या नाभीच्या भागाचं जांबवंताला आश्रय देणाऱ्या रामाने रक्षण करावं असा याचा अर्थ आहे. तर त्या पद्धतीने आपण तो अर्थ लक्षात घेऊन आपण त्या मंत्राचा जप तिथे करणार आहोत.
खरं नावाच्या राक्षसाचा वध करणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी माझ्या शरीराच्या मध्यभागाचं रक्षण करावं आणि जांबवंताला आश्रय देणाऱ्या रामाने माझ्या नाभीचं रक्षण करावं, अशा अर्थाचा तो मंत्र आहे. तर तो डोळे बंदच आहेत, पूर्ण लक्ष नाभीवर, हात आपला उजवा हात नाभीवर ठेवलेला आहे आणि पूर्ण एकाग्र चित्त नाभीवर करून हा मंत्र आपण म्हणायचा आहे. प्रत्येकाने आपला आपला मंत्र मोठ्यांदी माझ्याबरोबर म्हणायचा आहे. डोळे बंदच ठेवायचे आहेत. माझ्या सूचना मिळेपर्यंत अजिबात डोळे उघडू नका, डोळ्यातनं लगेच ऊर्जाही बाहेर पडते. मध्यम पातु खरध्वंसी नाभीं जाम्बवदाश्रयः. 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 डोळे बंदच ठेवायचे, पूर्ण लक्ष नाभीवर, नाभीला जी ऊर्जा मिळालेली आहे त्याकडे लक्ष द्या. मन अजूनच शांत झालेलं आहे. हा नाभीचा जो वज्रपंजर नावाच्या कवचामध्ये आलेला मंत्र आहे तो आपण म्हटलेला आहे. पूर्ण लक्ष नाभीवर, मन अतिशय शांत, कळत न कळत श्वासाबरोबर जी नाभीची हालचाल होती आहे त्याकडे लक्ष द्या. 21 वेळेला हा मंत्र तुम्ही रोज नाभीसाठी हात नाभीवर ठेवून म्हणू शकता. अजूनही जास्त वेळेला सुद्धा म्हणू शकता. श्रीराम जय राम जय जय रामचा जप हा नाभीसाठी तुम्ही करू शकता. पूर्ण लक्ष नाभीवर. नाभीवरून आता आपलं सगळं लक्ष आपल्या श्वासावर आणायचं आहे. भूमध्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. भूमध्यावर लक्ष केंद्रित करा आणि आता भूमध्याच्या तिथे आपल्याला ओंकार डोळ्यासमोर आणून त्याच्यावर गिरवत गिरवत ओंकार म्हणायचा आहे. त्याच्या अगोदर आपण प्रार्थना म्हणणार आहोत. आधी प्रार्थना आणि मग ओंकार. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. सगळेजण सुखी व्हावेत, सगळे निरोगी व्हावेत आणि सगळे निरामय व्हावेत आणि सगळ्यांचं मंगल व्हावं असा या मंत्राचा अर्थ आहे. कोणीही दुःखी राहू नये. आपलं आरोग्य आपल्याला छान ठेवायचं आहे. आपल्या आरोग्याची आपल्याला रोज काळजी घ्यायची आहे. डोळ्यासमोर ओंकाराचं चित्र आणायचं आहे. त्याच्यावर गिरवत गिरवत माझ्याबरोबर ओंकार म्हणायचं आहे.
दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा आहे. पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, डोळ्यासमोर ओंकाराचं चित्र आहे. मन अतिशय शांत झालेलं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. ओम शांती शांती शांती. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासायचे. सावकाश दोन्ही हात डोळ्यांवर घेऊन जायचे. डोळ्यांची उघडझाप करायची आहे आणि मग हळूहळू प्रकाशाची जाणीव करून घेत घेत डोळे उघडायचे. आपण कुठल्या स्थानावर बसलो आहोत त्याची जाणीव करून घ्यायची आहे. सूक्ष्म हालचाली सांध्यांच्या करून घ्यायच्या आहेत. बोटांच्या, पायाच्या, मनगटाच्या, घोट्याच्या, गुडघ्याच्या. सगळं शरीर आधी पूर्ण जागृत करून घ्या आणि मग आपल्या कामाला लागा. ध्यान केल्यानंतर आपल्याला अगदी थोडा वेळ आपण ध्यान केलं आज, तर ते केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. आणि असंच योगाभ्यास नेहमी करत राहा. आपण जोपर्यंत आपला श्वास आहे तोपर्यंत आपण योगाभ्यास करायचा असा संकल्प मनामध्ये करा. तर आपलं आरोग्य हे छान उत्तम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा योगाभ्यास आपण इथे संपूया. उद्या परत भेटूया. धन्यवाद. हरिओम.